मागील बऱ्याच दिवसांपासूनच्या चर्चा होत्या, ठाकरे बंधू एकत्र येणार, त्यानंतर तुमच्या प्रतिक्रियाला भावनिक झाला होतात. आज सत्यात ते सर्व काही झालेलं आहे. अनेक भावनिक होते. तुमच्या मनात काय होतं? मला खूप समाधान आणि आनंद वाटतो की आज एवढे वर्ष मी प्रयत्न केले, त्याला यश आलं आणि जी गोष्ट मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेत अपेक्षित होती ती आज साकारण्यात झाली. ह्याच्यामध्ये मला खूप समाधान आहे आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की अशीच त्यांची एकजूट राहावी. बऱ्याच वर्षानंतर हे सर्व दोन्ही बंधू एकत्र आलेत. खरं तर तुम्ही सुरुवातीपासून प्रयत्न करत होतात, बाळासाहेब हयात होते. आत्ता हे सर्व घडत असताना तुम्हाला त्यांची आठवण आली का? बाळासाहेब असतील किंवा मासाहेब असतील, त्यांची जाण बाळासाहेबांची, स्वर्गीय बाळासाहेबांची, मीनाताईंची, श्रीकांतजीची, आमच्या आईची, सगळ्यांची आठवण आली की सगळ्यांनी जे यांचे विभंगलेले पाहिले असताना जो त्यांना क्लेश झाला, त्यांना जे मनातून जे भावना होती की असं होता कामा नये, पण आज दोघे एकत्र आल्यावर त्यांना खूप आनंद झाला. पुढची पिढी देखील आज आम्हाला एकत्रित दिसली. एक पुढची पिढी पण एकत्रच काम करतील आणि महाराष्ट्राचं भलं करतील याची मला शंका. या ठिकाणी आपण बघितलं तर मामा हे दोन्ही जे ठाकरे बंधू आहेत त्यांचे मामा सातत्याने मागील कित्येक वर्षांपासून दोघं एकत्र यावं म्हणून प्रयत्न करत होते. मात्र आज जो क्षण आलेला आहे, दोन बंधू एकत्र आल्यानंतर आज त्यांचे मामा देखील भावनिक झालेत आणि भविष्यात जी पुढील पिढी आहे ते देखील एकत्रित काम करेल असा विश्वास व्यक्त करत बाळासाहेबांची उणीव नक्कीच जाणवली, मासाहेबांची, याशिवाय राज ठाकरेंच्या वडिलांची, सर्वांचीच उणीव जाणवली. मात्र हा भावनिक क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्यात. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.